नमस्कार. आजीची माया या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मी अंजली भावे नाशिकवरून बोलत आहे. आता मी तुम्हाला 3 महिन्याच्या बाळाविषयी माहिती सांगणार आहे. 3 महिन्याच्या बाळाची मेंदूची झपाट्याने वाढ होते. त्यामुळे त्याला काय करायचं, 2च मिनटं अगदी पालथं झोपवायचं. नंतर त्याला उताना करायचं. त्यानंतर त्याचे हाडं बळकट होऊ शकतात, हाताला मजबूती येऊ शकते, खांद्यांना येते, मानेला येते. त्याला आपण टमी टाईम म्हणतो, ते करायचं. आता स्वच्छतेबाबत सांगते तुम्हाला. त्याला आंघोळीनंतर चांगलं दुपटं घ्यायचं, मऊ दुपटं घ्यायचं. त्याच्याने त्याचं हळुवारपणे अंग पुसायचं. नंतर त्याची काख वगैरे सगळे स्वच्छ करायची आणि सुगंधविरहित त्याला लोशन लावायचं. सुगंध नको, त्याने त्याला त्रास होऊ शकतो. त्याचे श्वसन मार्ग नाजूक असतं ह्या वयात. त्यामुळे त्याला उदबत्ती लावायची नाही आपल्याजवळ, परफ्यूम वापरायचा नाही, अत्तर नाही, काहीच वापरायचं नाही. त्याच्या वासामुळे त्याला त्रास होऊ शकतो. त्याला क्रीम लावायचं, त्याला कुठे रॅशेस आले का बघायचं, त्याचं डायपर बदलायचं. अगदी 10-15 मिनिटांनी बघायचं, बदलायचं. त्यामुळे त्याला रॅशेस येणार नाही बाळाला. त्याच्याकडे आवर्जून लक्ष द्यायचं. आणि ह्या वयात बाळाला आईचा स्पर्श, त्याची ओळख होत असते. त्यामुळे आईने त्याला हळुवार आवाजात गप्पा गोष्टी, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघणं, अंगाई गाणं हळूच, ह्या गोष्टी बाळाला खूप आवडतात. त्याच्या मेंदूच्या विकसितसाठी हे अत्यावश्यक आहे. त्याच्याशी मधनं गप्पा मारत जायच्या. नंतर त्याचं आरोग्य, त्याला लसीकरण वेळची वेळ द्यायचं, काय द्यायचं काय नाही हे डॉक्टरच्या सल्ल्याने पूर्ण घ्यायचं. ते आपल्याला चार्ट देतात, कसं द्यायचं काय द्यायचं, त्याप्रमाणे आपण ते फॉलो करायचं. नंतर त्याला ताप आलाय का, काय खोकला येतोय का, सर्दी येते का ते बघायचं. ते लसी केल्यानंतर काही बाळांना सूट होतं किंवा नाही होत, त्यामुळे ताप येऊ शकतो. त्यामुळे घाबरायचं नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याला औषधं द्यायची. दिली की 3 दिवस त्याला आंघोळ घालायची नाही. जे मार्केटमध्ये वेट वाईट मिळतं ना, ते वापरायचे नाही बाळासाठी. घरी चांगले सुती पांढरे स्वच्छ कॉटनचे धुवून उन्हात वाळवून ते बाळाच्या शी पुसण्यासाठी वापरावे. ते आरोग्यासाठी खूप चांगले असतात. वेट वाईट शक्यतो वापरायचेच नाही. नंतर बाळ ह्या दिवसात, थंडीच्या दिवसात पांघरून ठेवत नाही. त्यामुळे तरी त्याला झोपतानाच उबदार कपडे घालून झोपायचं. आणि रात्री सू करतो ना, डायपर नाही घालायचं शक्यतो. रात्री आई पण झोपेत असते, त्यामुळे झोप लागली की बदलायचं राहून जातं. त्यामुळे काय करायचं, कॉटनचं दुपटंच बाळाच्या खाली घालायचं. ते कसं, शी सुकली की रडायला लागतं. त्यामुळे आईला जाग येते. आई असते, आजी असते जवळ, त्यांना कोणाला तरी जाग येते. ते पटकन बदलतं. ते त्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. आणि त्याला ह्या 3ऱ्या महिन्यात सगळे लसीकरणे द्यायच्या. ताप येऊ शकतो त्याला, त्यामुळे डॉक्टरच्या सल्ल्याने त्याची औषधं घ्यायची. ह्या 3 महिन्यात त्याची वाढ वगैरे झपाट्याने होत राहते. त्यामुळे त्याच्या प्रत्येक गोष्टीकडे, हालचालीकडे आपण लक्ष द्यायचं असतं. याला गाणं खूप आवडतं. हळू आवाजात आईने थोडं गाणं म्हणायचं, गप्पा मारायच्या. त्याला गप्पा खूप आवडतं. जसं आपण गप्पा मारू ना, तसं बाळ असं रिलॅक्स होतं आणि चांगलं छान त्याचा व्यायाम होतो. हातपाय हलवतं. आपण जशा गप्पा मारू तसं ते हातपाय हलवतं. त्याचा तो व्यायाम होतो एक प्रकारे. त्यामुळे बाळाशी वेळात वेळ काढून गप्पा मारणं आवश्यक आहे. आणि त्याला ह्या वयात आईचा स्पर्श समजतो. त्याला आईचं ओळख कळते, चेहरा कळतो. तो आईला पहिल्यांदा तो आईलाच ओळखतो. नंतर आईने वेळात वेळ काढून आपल्या बाळाशी गप्पा माराव्या, हळूवार गप्पा मारायच्या, खूप जोरात आवाज करायचा नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, मला कृपया लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.